नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका येथे असलेल्या रमेश शिक्षण संस्था अंतर्गत लाखांदूर तालुक्यामध्ये 3 विविध ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत आणि त्या शाळेअंतर्गत असलेली पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला वारंवार केल्या जात आहेत. आपल्यासोबत या संस्थेचे प्रभारी मुख्याध्यापक आहेत मेश्राम सर. आपण जाणून घेऊ की काय अडचणी त्या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येत आहेत आणि का वारंवार त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. सर, आपल्या शाळेत पावसाळ्यामध्ये मैदानावर पाणी साचत असल्याने वारंवार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मानसिक व खेळण्यासाठी त्रास होत असल्याची एक प्राथमिक तक्रार येते. काय सांगाल सर त्याबाबत? सर, एका बाजूला बांधकाम चालू आहे आणि बांधकाम चालू असताना शेजारी लोकांकडून आपल्याला पाणी काढता येत नव्हता आणि त्याच्यामुळे तो पाणी साठलेला होता. आता सध्या आपल्या इकडे आपल्या शाळेमध्ये सौंदर्यीकरणाचं काम चालू आहे आणि तो गट्टू लावण्याचा काम चालू असल्यामुळे त्या पाण्याची समस्या सध्या मिटलेली आहे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कोणताही शैक्षणिक त्रास आणि वैधानिक त्रास होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेत आहोत. सर, एका शिक्षकाची समांतर पदावर बदली करण्यात आली आहे, परंतु ते शिक्षक अद्यापही रुजू झाले नाही. काय सांगाल त्याच्यावर? सर, त्या रुजू न झाल्यामुळे काय झालं आहे की त्या मॅडमनी त्या शिक्षकाला कार्यमुक्त केलेलं नाही आहे आणि त्या मॅडमनं कार्यमुक्त न केल्यामुळे आपण संस्थेकडून त्यांना 3 नोटिसा दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे तो रुजू नाही झाला. पण इकडे कोणताही परिणाम झालेला नाही आहे. शैक्षणिक वातावरण हा चांगल्या पद्धतीने चालू आहे. आमचे 3 शिक्षक सर्व शैक्षणिक कार्यातून त्यांना अध्यापनाचे कार्य करत आहेत. एक मॅडम रजेवर गेलेली असल्यामुळे कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आता अतिरिक्त म्हणा किंवा जे रेग्युलर नियमित असलेले 3 शिक्षक आहेत जे त्या ठिकाणी योग्य शिक्षणाचं काम करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक याच्यावर कुठलंही नुकसान होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. सर, शिक्षण विभागाकडे तुमच्या विरोधात म्हणजे त्या संस्थेच्या विरोधात तक्रार केली जात होती. त्यात शिक्षण विभागाचं काय म्हणणं आहे? काय त्यांनी चौकशी केली? काही असामाजिक लोकांकडून शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने माननीय शिक्षणाधिकारी यांनी चौकशी केली होती. पण त्या चौकशीमध्ये त्यांनी कोणतेही असे मुद्दे काढलेले नाही. चौकशी करून गेलेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सर्व सुविधा असल्याचे त्याने नमूद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणताही परिणाम झालेला नाही आहे आपल्या शैक्षणिक याच्यावर. याची आपण काळजी घेत आहोत. सर, एका खाजगी कॉन्व्हेंट मधले विद्यार्थी आणि आपल्या शाळेतले विद्यार्थी तुम्ही शाळेच्या पट्ट्यावर दाखवता असाही एक आरोप आपल्यावर त्या ठिकाणी केला जातो. आरटीच्या या बेसमध्ये तुम्ही काय? सर, कसा आहे, कोणताही हा जे विद्यार्थ्याची जी प्रवेश आहे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश करता येत नाही अशी एक प्रणाली शासनाची आहे आणि त्याच्यामध्ये युडायस मध्ये त्या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या नावाची नोंद होत नाही आणि एका शाळेत जर प्रवेश दाखवत असेल तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येत नाही. त्याच्यामुळे बोगस विद्यार्थी नाही आणि आपल्याकडे ओरिजिनल विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे हा आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे असं माझं म्हणणं आहे. आपल्या शाळेविरोधात काही गैर मंडळी वारंवार अशा तक्रारी प्राप्त करतात, त्या विभागाकडे पाठवतात. काय तुम्ही या मार्फत त्यांना सांगणार आहे? मी त्यांना असंच सांगणार आहोत का आमच्या शाळा ह्या 82-84च्या काळातल्या आहे आणि त्याच्यामुळे आपण सुरळीत कामकाज चालवत आहोत. आजपर्यंत वारंवार शिक्षण विभागाकडे तपासणी केली जाते आणि तपासणीच्या अनुषंगाने तपासणी करून ते पुरेपूर अहवाल देतात आपल्याला. संपूर्ण कामकाज बरोबर आहे. मी सुद्धा तिथे काम करतो आहोत. अशा असामाजिक मंडळीकडून जर वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो आहोत तर असे कोणतेही वातावरण करू नये. सारा सुरळीत चालू आहे. आपण संपूर्ण कामकाज करत आहोत आणि संपूर्ण सुशोभीकरण किंवा विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवत आहोत.